स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। आज मी पहिल्यांदा रत्नागिरी पावसला चालली आहे आणि तेही साई पूजा ट्रॅव्हल्सने। आता मी घाटकोपरला उतरले, इथून मी चेंबूर आर.के. स्टुडिओला जाणार, तिथून बस पकडणार, मग पुढचा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर करेलच। पण मी पहिल्यांदा चालली पावसला, सो मी खूप एक्सायटेड आहे। तिकडे मी गेल्यानंतर काय काय करणार आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे, सो व्हिडिओ बघत राहा। आता मी घाटकोपरवरून ऑटो पकडली आहे आर.के. स्टुडिओ चेंबूरसाठी। आता मी चेंबूर क्रोमाला पोहोचले। इथे आपली समोरच क्रोमाच्या बरोबर बस लागणार आहे। सो फायनली मी पहिल्यांदा रत्नागिरी पावसमध्ये चाललेली आहे आणि मला खूप जास्त आनंद होत आहे, कारण का मी पावसला याच्या आधी कधीच गेले नव्हते। पावसला खूप सुंदर मठसुद्धा आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत। मी कोकणात राहून अजूनपर्यंत गणपतीपुळे देखील बघितलं नाही आहे। सो मला काय काय बघायला मिळतं, त्यामुळे एक्साइटमेंट माझी तर खूप जास्त अनदर लेवलला आहे, कारण का मी पहिल्यांदा जाते तिकडे। सो भारी वाटणार आहे मला। आणि मी ना लहानपणी म्हणजे डिप्लोमा केला होता रत्नागिरीला, त्यानंतर पुन्हा कधीच गेले नाही आज एवढ्या वर्षामध्ये। सो आता मी जाणार आहे म्हणून मला खूप जास्त आनंद होतो। सो माझा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्ही नक्की पहा। चला, फायनली साई पूजा आलेली आहे। आता आपण साई पूजामधून प्रवास करणार आहोत पावसचा। साई पूजामध्ये मी आता बसली आहे आणि ही AC नाही आहे, ही नॉन AC आहे। फुल गरम होते बाबा आतमध्ये मला। सो तुम्हाला दाखवते, खाली सीटर आहे, इकडे वन साइड स्लीपर आहे, इकडे खाली सिटिंग आहे। अशी ही साई पूजा आहे। सो माझा प्रवास असा सुरू झाला इथून। चला, फायनली आपला चेंबूरवरून प्रवास सुरू झालेला आहे। इकडून आपण जाणार आहोत पावसला। मध्ये काहीतरी मे बी जेवायला थांबेल, तिकडे आपण उतरू, फ्रेश होऊ, देन काय असेल तर जेवू आणि मग पुन्हा प्रवास सुरू होईल आपला। सो गणपती बाप्पा मोरया। आपला प्रवास आता पावसला जातोय। सो चला, आपला असा प्रवास मस्तपैकी चालला आहे। पाय आतमध्ये घे। आणि ना AC नसल्यामुळे आम्ही ही वरची अप्पर 5-6 आमची सीट आहे आणि आम्ही विंडो ओपन केली आहे बिकॉज ऑफ AC नाही आहे, पण स्लीपर आहे। आणि आधी माहीतच नव्हतं ॲक्च्युली आम्हाला की ती AC नाही आहे, अदरवाईज आम्ही ACचीच बुक केली असती, बिकॉज एवढ्या गरमीतून असं झोपणं पण मुश्किल आहे। सो चला, प्रवास बघत राहा। सो आत्ता मी डायरेक्ट जिकडे जेवायला थांबतील ना तिकडेच मी ब्लॉग सुरू करेल, इफ जर मी जागी असेल तर। अदरवाईज मी झोपूनच जाईल आणि डायरेक्टली आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे पावसला पोहोचेल। इकडे झोपलेला आहे बिकॉज ऑफ अजिबात AC नाही आहे आणि काही माणसांना ACमध्ये झोपण्याची सवय असते, मग त्यांना जमत नाही, मग ते असे विंडो ओपन करून झोपतात। असं काही लोकांचं असतं बाबा, पण माझं नाही आहे, मला चालते। मी घरात सुद्धा फॅन बंद करून झोपू शकते गरमीमध्ये, असं मला चालतं। आम्ही आता जेवायला थांबलोय। आम्ही आता जेवायला थांबलोय। 11 वाजले, जास्त नाही वाजले, मी 10लाच काहीतरी बसमध्ये बसली होती ना, पाहुणे लवकर आलो। पेटपूजा करून झोपायचं आणि डायरेक्ट पावसला उतरायचं। मी ऑर्डर केली होती दाल खिचडी तडका। कसं आहे? इकडे या साईडला गाडी थांबली आहे वॉशरूमला। सो ही आहे साई पूजा।
झालं का? तिकडे झालं.